यशपाल पोटे आणि सुनील पोटे यांनी शरद पवारांची भेट घेतली। सुनील पोटे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। पोटे पिता पुत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बारामती नगर परिषदेत यशपाल पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि त्यानंतर आता या पिता पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीमध्ये सहभागी होते। शिवसेना ठाकरे पक्षातून मनसेला जागा दिल्या जातील, तर काँग्रेस 45, ठाकरेंची शिवसेना 30, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 20, माकप 7 अशी जागांची वाटप करण्यात आली। महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी आता जोरदार प्रचार करणार आहे। या आघाडीमध्ये 4 पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे। काँग्रेस पक्ष 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7 अशा पद्धतीनं 102 जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातंय। जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदेंकडून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं रक्षण केलं जातंय असं जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांनी म्हटलेलं आहे। पुरेचे पुरे का बरं एकनाथ शिंदेकडे आले, कशामुळे आले? वाटते ना ह्या गोमाताला राज्यमाता घोषित केलं असेल तर ते साहेबांशी मी बोललेला आहे। जे गोरक्षक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काही नया निपुण काढू। आता प्रताप सरनाईकजीने बघा तुम्ही ते गायाचा अटक केलं, ते स्वतः म्हणे महाराष्ट्र गोरक्षक का मंच करेंगे, जगाजगात जाऊ आणि त्याचा प्रचार करू। जिथे जिथे गोहत्या होते त्याला आम्ही बंद करू। स्वार्थ जेव्हा ते इलेक्शन येतात, चुनाव येतात, यांना त्यावेळेला यांना हिंदुत्व वाटतं। बराबर ना? तुम्ही ये कह रहा हूं कि जो राजस्थान छत्तीसगढ़ का जब भांडन झालं होतं जापे मराठा, तो विक्रम प्रताप सिंह जी और प्रताप सरनाईक जी आए थे। उस समय कोई नेता आया नहीं था, इसलिए कहता हूं क्या राजस्थान समाज एकत्रित हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।